संत गजानन महाराजांचा आज 148वा प्रगट दिन उत्सव. लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी. आज शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन उत्सव सोहळा पार पडत आहे. त्यामुळे शेगाव येथे लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत असून कालपासून महाराजांचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. तर राज्यभरातून जवळपास 700 पेक्षा दिंड्या आणि 3 ते 4 लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत. आज सकाळी 7 वाजता प्रहाराची आरती होऊन उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी दिवसभर हा सोहळा संपन्न होणार आहे. भक्तांसाठी हा दिवस अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि चैतन्याचा असतो. यानिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे. तर मंदिर परिसरात धार्मिक आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळते. जय गजानन माऊली. मी नांदेडून आलो, सुजित साखरे. मी इथं परवाच्या दिवशी आलो, काल रात्री मुक्काम केला. इथली व्यवस्था इतकी छान आहे की महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा कुठं बघितली नाही अजून तरी अशी व्यवस्था. आणि इथं सेवा ही सेवा केल्यासारखी आहे. दाखवणे नाही किंवा कुठं काही भ्रष्टाचार नाही, कुठं काही 2 पैसे देऊन मध्येच रांग तोडायची असं कुठल्याच बाबतीत नाही. आणि मी एवढ्या टेन्शनमध्ये आलो होतो 2 दिवस झालं, तर आज माझं टेन्शन रिलीफ झालं. मला दर्शन मिळालं, मला विशेष म्हणजे आरती मिळाली आणि कुठंच चुकून सुद्धा गैरसोय कुठेही झाली नाही. प्रत्येक भक्तांनी एवढी काळजी घेतली की घरीसुद्धा एवढी काळजी घेतला नाही. आणि इथं व्यवस्था त्याबद्दल तर बोलायची काही हीच नाही. आणि प्रगट दिनाचं महत्त्व म्हणजे माझं भाग्य काहीतरी असावं पहिल्या जन्माचं, जे की मला प्रगट दिनाच्या दिवशी दर्शन पण मिळालं आणि आरती पण मिळाली. धन्यवाद. जय गजानन. मी पुण्यावरून आली आहे आणि ते महाराजांच्या दर्शनाला दरवर्षीच येतो आम्ही. इथेच राहतो, बाजूलाच गाव आहे आमचं. पण यावेळेस आता मुद्दामून कार्यक्रमासाठी आलो म्हणून इथे दर्शनाला आलो आहे. माझ्या घरी प्रगट दिन असतो दरवर्षी, पण यावर्षी काही कारणानिमित्त झाला नाही, म्हटलं दर्शन करून जावं. कसं वाटलं इथे? खूप छान वाटलं. मंदिराबद्दल काय? मंदिर तर खूप छान आहे, व्यवस्था खूप भारी आहे इथची. सगळीकडे सगळ्यांसाठी सगळी सोय आहे ती केलेली महाराजांच्या भक्तांनी. खूप छान. साखळं घातलं? नाही, साखळं वगैरे काय नाही, दर्शनाला आलं एवढंच आहे. ओके.